तर चला पाहूया महाराजांचा आज तुमच्यासाठी काय संदेश किंवा काय संकेत आहे। हालातों के वजह से बुरे मत बनो, तुम प्यारे सच्चे इंसान हो, वैसे ही रहो और यही चीज़ यही बात तुम्हें सबसे ज़्यादा स्पेशल बनाती है। तुम्हाला इथे संकेत देण्यात येत आहे, संदेश देण्यात येत आहे महाराजांकडून की वातावरण जेही असो, सध्या काय चाललंय तुमच्या आयुष्यात, तुमच्या अवतीभोवती काहीही चाललंय, तर त्याच्यामुळे तुम्ही वाईट बनू नका। तुम्ही वाईट बनला तर तुमचे कर्म वाईट दिशेला जातील, वाईट दिशेला जातील तर तुमचे कर्म तुम्हाला पुन्हा ते भोगावे लागतील। त्यामुळे तुम्ही वाईट बनू नका। वातावरण काही असू दे, आता सिच्युएशन कोणतीही असू दे, काही असू दे, पण तुम्हाला वाईट बनायचं नाही आहे का? कारण तुम्ही खूप चांगले आहात, खूप 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 चांगले आहात। कधी कधी तुमचा राग अनावर होतो, रागावरचा कंट्रोल जातो आणि मग तुम्ही त्या रागाच्या भरात असे काही गोष्टी करतात किंवा असं काही बोलतात ज्याची अपेक्षा समोरच्याने तुमच्याकडे कधीच ठेवलेली नसते। मग समोरच्याच्या नजरेत एक एक विशेष म्हणजे तुमच्यासाठी एक येतच की हां, राग आल्यावर हा व्यक्तीसुद्धा आपली पातळी सोडू शकतो। म्हणजे कळतं तुम्हाला मी काय समजवण्याचा प्रयत्न करते। तर तुम्ही खूप बेस्ट आहात। तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेवढं रागात नाही ना, तेवढं तुम्ही बिना रागाच्या किंवा बिना काही चुकीचं वागता सॉल्व्ह करू शकता, ते तुम्ही चुकीचं वागून किंवा रागात नाही करू शकत। कळतं तुम्हाला? म्हणजे जी गोष्ट तुमच्या नीट वागण्याने सॉल्व्ह होऊ शकते, बरोबर होऊ शकते किंवा काय म्हणतो आपण क्लिअर होऊ शकते, चांगली होऊ शकते, ती गोष्ट तुमच्या रागाने अजून बिघडते। त्यामुळे तुम्हाला इथे सांगण्यात आलं आहे की हालातों की वजह से बुरे मत बनो। आता तुमच्या आयुष्यात पुढे काय येणार आहे तेही आपण पाहूया। चला, रोमॅन्स, वॉव! तर तुमच्या आयुष्यात पुढे ना काहीतरी चांगलं येणार आहे। तुमचं एक जे प्रेम आहे ते खूप चांगल्या अशा एका यशापर्यंत जाईन किंवा एका त्याला प्रेमाला तुमची चांगली वाट मिळेल, कारण स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे तुमच्यासोबत, ठीक आहे? आणि हेल्पफुल पीपल, मला असं वाटते की तुमचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि तुमची इच्छा आहे, तुम्ही स्वामींकडे रोज त्या व्यक्तीला मागता, तर हो, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार आणि तुम्हाला कोणतरी असं मदत करणार किंवा करतंय एकत्रित येण्यासाठी। मला एंजल नंबर 222 दिसलं, कोणतरी मदत करतंय, त्यांची मदत घ्या, सगळं चांगलं होईल, ठीक आहे? नॉट द राईट टाईम, आत्ता बरोबर वेळ नाही आहे। कसली बरोबर वेळ नाही आहे? ओके, तर तुम्ही एखादी गोष्ट जी आत्ताच म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की आत्ता व्हावी, तर ती इन द नियर फ्युचरमध्ये पुढे होईल। होऊ शकतं तुमचं रियुनियन नाही झालं आहे, तुम्ही एकमेकांशी सेपरेट झाला आहात, तर पुढे होईल। आत्ता थोडं पॉसिबल नाही आहे। आता काही गोष्टी देवाला माहिती आहे ना, देव सगळं बघतो, आपल्याला फक्त डोळ्यामधलं दिसतं, पण देव तुमचं सगळं चांगलं करणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला थोडं संयम